आज उमरज येथे कराड उत्तर तालुका युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या मार्फत केंद्र सरकारने जे पेट्रोल डिझेल गॅस याची दरवाढ केलेली आहे आणि सामान्य लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. म्हणून आम्ही उमरजमध्ये आदरणीय सौभाग्यवती सत्वशीला भाभी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुलराज पवार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष वेताळ साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमरज येथे आंदोलन करत आहोत. तर आपणास नम्र विनंती आहे की इथं जे लोक आहेत सामान्य पेट्रोल भरायला आलेले आहेत त्यांची मुलाखत घ्यावी. म्हणजे कसं आहे, पहिल्यापासून प्रत्येक महिन्याला पेट्रोल वाढत जातं, परवडतच नाही काही. आता पेट्रोल वेळेत मिळतं का तुम्हाला? वेळेत मिळते, त्याला काय विषय नाही, पण आज गर्दी लय होते पंपावर. नांगराला डिझेल मिळत झाले, डिझेल तर मिळत नाही ना, ट्रॅक्टरला नांगरायला मिळत नाही. आज जे कॅनमध्ये जे आंदोलन केले येत नाही. काँग्रेसनं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय म्हणणार? आता जे आंदोलन काँग्रेस करतोय हे एक नंबर काम आहे, हे अशी झालीच पाहिजे. आंदोलन अशी प्रत्येक ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे. शिक्का दिलं पाहिजे. शिक्क देतोय पण EVM आहे घालते खरंय. वस्तू तिथे शिक्क देतोय पण EVM जाते ना. बाबी, पेट्रोलचे दर आता गगनाला भेटलेले आहेत, याबद्दल काय सांगा? हो, हे ह्या सरकारची जी धोरणं आहेत ती सामान्य माणसांसाठी नाही आहे, हे आपल्याला वारंवार ते दाखवतात. चारी खांब जे आपले आहेत, ज्युडिशरी म्हणा, पोलीस म्हणा आणि पत्रकारसुद्धा, माफ करा, परंतु गोदी मीडिया, ह्या सगळ्यांनी दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांचे हाल ह्या सरकारला दिसत नाही. नॉर्वेला जाऊन नॉर्वेजियन लोकांचं सुद्धा ते उत्तर देऊ शकले नाहीत आपले पंतप्रधान. आपण 157 पोझिशनवर आहोत फ्रीडम ऑफ द प्रेससाठी आणि वारंवार जगाच्या ह्याच्या पातळीवरती, ज्याला स्वतःला विश्वगुरू म्हणतात, त्यांनी ह्याचा विचार करावा. जग फिरून आपली किंमत वाढत नाही. चांगल्या पॉलिसीज, स्ट्रेंथ ऑफ फायनान्स, इकॉनॉमिक फायनान्शियल स्ट्रेंथ हा जेव्हा चांगला असतो तेव्हा जग आपल्याकडं नीट बघतं. स्वतःला विश्वगुरू मानून विश्वगुरू होत नाही, हे पंतप्रधानांना कळायला पाहिजे. या आत्म्याची तळतळाट आहे, या घामाने जे हे शेतकरी काम करतात आणि तुमच्या पोटात अन्न घालतात, त्यांचा तर तुम्हाला कतई विचार नाही. युवा पिढीचा तर अजिबात नाही. वारंवार नीट आणि इतर पेपर फुटतात, त्याची तुम्हाला कल्पना नाही किंवा काळजी नाही असं म्हणावं का? व्यापम स्कॅम सगळ्यांना आठवतो का? हां, कुणी सुरू केला होता आणि कुठल्या स्टेटमध्ये सुरू झाला आणि ते विष कुठं कुठं पेरलं गेलं आहे? अजूनही मुलं आणि त्यांचे आईवडील रडून राहिलेत. ह्याची काळजी आहे या सरकारला? म्हणून मी म्हणते, सामान्य माणसांची अजिबात काळजी नाही. हे नुसतं जुमलाबाजी करून तुमचं मन इकडं तिकडं आकर्षित करतात आणि ते जे काय करायला लागले त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना येऊ नये, तुमची बुद्धी चालू नये, हेच त्यांचं ध्येय आहे. झाडं कापायची, पण शेतकऱ्याला मात्र झाडं कापायला आलं तर 10,000 एका झाडाला भरायला लागतात. हा कुठला न्याय आहे? आणि न्यायाधीश म्हणतात कॉक्रोच. ही काय वाचा झाली? त्या पदावर जेव्हा तुम्ही बसता, त्या खुर्चीवर जेव्हा तुम्ही बसता, तर त्या खुर्चीची आबरू, लाज आणि देशाची राखायची असते. हे होऊन राहिलं आहे का आता? तुम्ही विचार करा सगळेजण, आणि खास तौर पत्रकार, गोदी मीडिया. आणि कराड उत्तर युवक काँग्रेसचे आयोजित आज आपण पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ आपण उमरज येथे आंदोलन करतोय. या आंदोलनास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी
सौभाग्यवती सतविशीला चव्हाण भाभी आणि सोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा, अजित आप्पा, तसेच उत्तरचे आमचे अध्यक्ष प्रवीण मेहता, पंचायत समिती सदस्य संग्राम बाबा आणि सर्व पदाधिकारी आज हे आंदोलन करतोय. देशावरती आर्थिक संकट असताना परवा पंतप्रधान मोदींचा सर्व मीडियावरती आपण सर्वांनी पाहिलं असेल की मिलोडी चॉकलेट तिथल्या इटलीच्या पंतप्रधान त्यांनी गिफ्ट म्हणून दिलं होतं. पण ते सर्व मीडियावरती दिसलं, पण तिथले इटलीसोबत केलेले करार, तिथला जो काय असेल ते करार केलेत आणि त्याचा आपल्या भारताला काय उपयोग होईल, काय फायदा होईल याचं कुठे मीडियावरती दाखवलं नाही. फक्त एवढं दाखवलं गेलं की पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधानांना मिलोडी चॉकलेट दिलं. मग याच्यावरती आपली जनता खुश होणार आहे का? याच्यावरती जनतेचं पोट भरणार आहे का? आत्ता शेतकऱ्यांची ऊस फोडायचे, लागवड टाकून ऊस फोडायचे, रान तयार करायचे दिवस चालू आहेत आणि शेतकऱ्यांना रात्रभर त्या डिझेलसाठी रांगेत त्या झोपावं लागते, पेट्रोल पंपावर झोपावं लागते. मग हे दुर्भाग्य आहे ना आपला हा कृषीप्रधान आपण आपला देश मानला जातो. त्या देशामध्ये या शेतकऱ्याची ही अवस्था या डिझेलमुळे होत असेल तर आपलं परराष्ट्र धोरण कुठं चुकतं आहे आणि त्या परराष्ट्र धोरण चुकण्यामागचं कारण एकमेवच आहे, हे सरकार काही कामाचं नाही. हे सरकार युवकांच्या कामाचं नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या कामाचं नाही. हे सरकार फक्त आमदार फोडाफोडीच्या कामाचं आहे आणि या सरकारचा आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो.